मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग. तुमचं सर्वांचं स्वागत आहे या संडे सर्व्हिस मध्ये. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा बघून खूप आनंद होत आहे. या आपण सर्वजण पुन्हा एकदा परमेश्वराची स्तुतिभक्ती करूया, त्याच्या नावाला उंच करूया. मी प्रार्थना करतो आपल्यासाठी. धन्यवाद परमेश्वरा. होय प्रभू, परमेश्वर तू महान आहेस. परमेश्वरा प्रभू, तू आमचा सांभाळ केलेला आहेस. परमेश्वरा तू सांभाळ करत आहेस. प्रभू तू आमची तब्येत परमेश्वर चांगली ठेवलेली आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. परमेश्वरा प्रभू, आज आम्हा सर्वांना तू इथे एकत्रित केलंस. परमेश्वरा या माध्यमाद्वारे परमेश्वरा तू आम्हा सर्वांना जोडत आहेस, म्हणून तुझे आभार मानतो. परमेश्वरा प्रभू, मी मागत आहे परमेश्वरा तुझी उपस्थिती असू दे. परमेश्वरा प्रभू, तू आमची स्तुतिभक्ती मान्य कर. परमेश्वरा प्रभू, आमच्या या मुखातून तुझी स्तुतिभक्ती होऊ दे. परमेश्वरा प्रभू, तू ऍक्सेप्ट कर. परमेश्वरा धन्यवाद. परमेश्वरा प्रभू, आणि आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याने भर. परमेश्वरा पवित्र आत्मा आम्हाला तू लीड कर. परमेश्वरा धन्यवाद. येशूच्या नावात मागून तू ऐकू द्या. आमेन. स्तुतीचं पहिलं गीत आहे तू मेरा राजा. परमेश्वर आहेस, तू जिवंत आहेस. परमेश्वर परमेश्वर तुझं वचन आम्हाला जिवंत ठेवतं. परमेश्वर आम्हाला परमेश्वर तू त्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहाजवळ ठेव. परमेश्वर आणि परमेश्वर आम्हाला तुझी स्तुती भक्ती करण्याचं शिकव. परमेश्वर इथं तुझी सर्व तुझ्या हातात देतो. परमेश्वर आमेन. या आपण भक्तीमध्ये जाऊया आणि आपलं
अंतकरण परमेश्वराकडे लावूया. होय परमेश्वर, तू परमेश्वर आम्हाला तुझी भक्ती करण्यासाठी सहाय्य कर परमेश्वरा. प्रभू आम्ही तुझ्या जवळ येत आहे परमेश्वरा. प्रभू आमचे प्रत्येक बोल परमेश्वरा, आमचं हृदय परमेश्वरा हे तुझ्या समोर आहे परमेश्वरा. प्रभू तू आमचं मुख उघड परमेश्वरा, आमच्या मुखातून तुझी भक्ती करून घे परमेश्वरा. धन्यवाद प्रभू. थँक्यू जीसस. तेरे पास आता हूँ यीशु, तेरे पास आता हूँ यीशु, तेरे पास. परमेश्वरा. प्रभू आम्ही तुझ्या उपस्थितीचा प्रभू आदर करतो परमेश्वरा. परमेश्वर आम्हा सर्वांना तू स्पर्श केलेला आहेस परमेश्वर. तुझ्या पवित्र आत्म्याने भरलेला आहेस तू. तुझे आभार मानतो परमेश्वरा. प्रभू परमेश्वरा तुझं वचन म्हणतं की आमच्या अशक्तपणामध्ये परमेश्वर तुझी शक्ती आम्हाला पूर्णत्वास नेते परमेश्वरा. होय प्रभू परमेश्वर तुझं सामर्थ्य तुझी शक्ती परमेश्वरा आम्हाला पूर्णत्वास नेते परमेश्वरा. कारण तू पूर्ण आहेस परमेश्वरा. प्रभू तू अनन्य असा देव आहेस परमेश्वरा. तुझ्यासारखा कोणी नाही परमेश्वर. प्रभू आम्ही जिवंत देवाची स्तुती करतो परमेश्वरा. प्रभू धन्यवाद परमेश्वरा. प्रभू तू जिवंत आहेस म्हणून आज आम्ही जिवंत आहोत परमेश्वरा. धन्यवाद. थँक्यू जीसस. थँक्यू परमेश्वरा. इथून पुढची सर्व वेळ परमेश्वरा मी तुझ्या जखमी हातांमध्ये देत आहे परमेश्वरा. प्रभू सर्वांना तू आशीर्वादित कर परमेश्वरा. सर्वांना तू प्रभू तुझ्या सानिध्याने भर परमेश्वरा. इथून पुढची सर्व प्रभू तुझ्या हाती देत आहे. प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून ऐकू द्या.
आमेन. आणि आता ही जी वेळ आहे ती परमेश्वराला दान आणि दशमांश देण्याची वेळ आहे. अनेक जणांना दान आणि दशमांश दानार्पणाच्या पिशवीमध्ये देता येत नाही. या कारणाकरिता ऑनलाईन दान देण्यासाठी मंडळीच्या अकाउंटची डिटेल देत आहे. त्याचबरोबर पेटीएमची QR इमेज आणि कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा देत आहे, याकरिता की आपणा सगळ्यांना योग्य प्रकारे दान आणि दशमांश देता यावा. जर आपण या व्हिडिओवरचा QR कोड स्कॅन केला तर आपला दान आणि दशमांश देणं सोपं जाईल. परमेश्वरचं वचन आपल्याला म्हणतं की जो आनंदाने परमेश्वराला देतो त्याबद्दल परमेश्वराला आनंद आहे. त्यावेळेस आपण देवाचे उपकार मानणार आहोत की देवाने आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू दिली नाही. देव तुम्हाला आशीर्वाद देव, सर्व आर्थिक समस्यामधून बाहेर काढो आणि त्याच्या नावाचं गौरव तुमच्या जीवनाच्या द्वारे हो. मॉर्निंग. आज पुन्हा एकदा रविवारच्या सभेमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बायबलमधून काही गोष्टी शिकणार आहोत. आपल्याला माहिती आहे की आपण फळे खातो. इथे आपण बघतो की टोपलीमध्ये फळे आहेत. फळे आपण का खातो? कारण आपल्याला फळांमुळे एनर्जी मिळते, आपण हेल्दी राहतो. डॉक्टर सुद्धा आपल्याला सांगतात ना की फळे खावा, फळ खाल्ल्यामुळे आपल्याला ताकद मिळते. तर आपल्याला माहिती आहे की बायबलमध्ये देखील फळांविषयी सांगितलेलं आहे. तर ख्रिस्ती माणसाचे हे लक्षण आहे खऱ्या अर्थाने. तर आज आपण बघूया की हे फळे म्हणजे काय आहे. गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय 22 आणि 23 याच्यामध्ये सांगितले की आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन ही आहे. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. तर आपण बघितले की ह्या वचनामध्ये किती सांगितले आहेत? आत्म्याची फळे 9 आहेत. आत्म्याची 9 फळे आहेत आणि आपण ते पवित्र आत्म्याची फळे काय आहेत आणि या फळांना आपण कसे उत्पन्न करू शकतो हे आज आपण बायबलमधून शिकणार आहोत. पण सर्वात प्रथम आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की आत्मिक दानांमध्ये आणि आत्मिक फळांमध्ये काय फरक आहे. आत्मिक दान म्हणजे अशा फक्त काही व्यक्तींनाच पवित्र आत्म्याद्वारे दिली जातात आणि फळे जे आहेत ते सर्व ख्रिस्ती लोकांसाठी आहे आणि सर्व ख्रिस्ती लोकांनी ते आपल्यामध्ये उत्पन्न केली पाहिजे. तर आज आपण शिकूयात की हे फळे काय आहेत आणि हे आपल्याला काय सांगतात. तर सर्वात प्रथम आपण बघणार आहोत प्रीती. आत्म्याचे फळ काय आहे? प्रीती. तर देवावरील प्रीती व शेजाऱ्यावरील प्रीती. जशी आपण स्वतःवरती प्रीती करतो तशी आपण इतरांवरती प्रीती केली पाहिजे. याकोब 5:14 मध्ये सांगते की तुम्ही जशी स्वतःवरती प्रीती करता तशी तुम्ही इतरांवरती देखील प्रीती केली पाहिजे. देवाच्या प्रीतीने देवाचा आत्मा आपली अंतःकरणे भरतो आणि इतरांना तीच प्रीती द्यावी अशी अपेक्षा करतो. ख्रिस्ती लोकांनी सर्वांवरती प्रीती करावी. प्रीती आदरणीय आहे. आपण जेव्हा इतरांवरती प्रेम करतो तेव्हा आपण त्याचा आदर करतो. तर इथे सांगितले की ख्रिस्ती लोकांनी सर्वांवरती प्रीती केली पाहिजे. म्हणजे असं नाही की फक्त ख्रिस्ती आहेत त्यांच्यावरती प्रीती. तर नाही, प्रीती म्हणजे आपण सगळ्यांना मदत करू शकतो आणि आपण प्रेमाने त्यांच्याशी राहू शकतो, बोलू शकतो. आपल्या शेजाऱ्याविरुद्ध आपण चांगले राहू शकतो. तर दुसरं आहे की आनंद. पहिला आपण बघितलं प्रीती, तर दुसरं आहे आनंद. आनंद म्हणजे काय? आत्मिक आनंद. हा आनंद कठीण परिस्थितीत व दुःखात टिकून राहतो. हा आनंद जो आहे तो कठीण परिस्थितीमध्ये टिकून राहतो. फिलिपे 4:4 मध्ये सांगितले की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा आणि पुन्हाही सांगतो आनंद करा. आता कधी कधी आपण असते की आपल्या घरामध्ये दुःख असेल किंवा टेन्शन असेल, आपण ज्या ठिकाणी नोकरी करतो त्या ठिकाणी काहीतरी आपले प्रॉब्लेम्स असतील, तेव्हा आपण काही आनंदी राहू शकतो का? पण पवित्र आत्मा आपल्याला प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंदी राहायला शिकवतो. कारण परमेश्वराचे वचनच सांगते की तुम्ही काय करा? सर्वदा आनंद करा. पुन्हाही सांगतो की तुम्ही आनंद करा. तुम्ही नेहमी आनंदी राहिलं पाहिजे. कारण परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कितीही उतार चढाव आले तर प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वर आपल्या बरोबर आहे. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे? आनंद नेहमी आपल्यामध्ये टिकवून ठेवला पाहिजे. कारण पवित्र आत्मा आपल्या बरोबर असतो.
तिसरे आपण बघणार आहे शांती. ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे आपल्याला ही शांती प्राप्त झालेली आहे. ख्रिस्ताच्या विश्वासाच्या द्वारे आपल्याला ही शांती काय झालेली आहे? प्राप्त झालेली आहे. तर फिलिपे 4 मध्ये सांगते की फिलिपे 4:7 त्याच्यामध्ये सांगते की म्हणजे बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये राखील. म्हणजे आपल्याला कळते की जेव्हा शांती जर आपल्यामध्ये आहे तर आपण काय करतो? इतरांना क्षमा करू शकतो. आणि आपल्याला जेव्हा आपण इतरांना क्षमा करतो तेव्हा आपल्याला काय मिळते? शांती मिळते. जेव्हा आपण इतरांना मदत करतो आपल्याला शांती मिळते. जेव्हा एखाद्या गरजू व्यक्तीला आपण मदत करतो, एखाद्याचे ओझे आपण उचलतो तेव्हा आपल्याला शांती मिळते. जेव्हा त्याचा चेहऱ्याचा आनंद आपण बघतो तर आपल्याला काय मिळते? शांती मिळते. चौथे जे फळ आहे ते सहनशीलता. ही परीक्षेत आणि कठीण परिस्थितीत धीर आहे. फिलिपिकरास पत्र याचा 4 अध्याय 2 मध्ये सांगले की पूर्ण नम्रतेने, सौम्यतेने व क्षमाशीलतेने वागून एकमेकांचे प्रीतीने सहन करा. तर आपल्याला काय सांगले की सहन करावे. आज आपण बघतो की आपण प्रत्येक जण वेगवेगळे आहे, कोणीही सेम नाहीये. आपण जरी आपलं रक्ताचं नातं असेल किंवा नसेल, आपण फ्रेंड्स असू, आपण परिवारामध्ये असू, तर आपण सगळेजण वेगवेगळे आहे. कोणी एकसारखं दिसतं का? नाही. जरी आपला भाऊ असेल, ट्विन्स जरी असेल तरी पण त्याच्यामध्ये थोडाफार फरक असतोच. कारण देवाने आपल्याला कोणीही सेम असं नाही बनवलं. पण आपण बघतो की परमेश्वराने सांगते की जरी तुम्ही वेगवेगळे असेल तर तुम्ही काय करा? प्रीतीने एकमेकांचे सहन करा. आज आपले स्वभाव वेगवेगळे असतात, आपले विचार कदाचित वेगळे असू शकतात. तर देवामध्ये जेव्हा आपण आहोत जेव्हा परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्मा जेव्हा आपल्या बरोबर आहे तर आपण एकमेकांचे प्रीतीने सहन करणे शिकलं पाहिजे. तर सहनशीलता आपल्याला हेच सांगते की आपण नम्रतेने आणि सौम्यतेने, क्षमाशीलतेने वागून आपण एकमेकांचे सहन करावे. 5वं फळ आहे ममता. ममता म्हणजे दयाळू असणे आणि क्षमाशील असणे. मत्तय याचा 18 अध्याय 21 आणि 22 सांगते, तेव्हा पेत्र त्याच्याकडे येऊन म्हणाला, प्रभूजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करू? 7 वेळा काय? येशूने त्याला म्हटले, 7 वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर 7च्या 70 वेळा. काय सांगितले की 7च्या 70 वेळा. आणि ममता म्हणजे काय? दयाळू असणे आणि क्षमाशील असणे. देवाने आपल्याला सांगितले की तुम्ही काय करा? क्षमा करा. आपल्याला परमेश्वराने देखील आपल्याला एवढ्या मोठ्या आपल्या पापांची क्षमा आपल्याला केलेली आहे. तर का नाही आपण देखील त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आपण चाललं पाहिजे आणि आपण देखील इतरांना क्षमा केली पाहिजे. कारण कधी कधी असं असते की काही व्यक्ती सत्याने आपल्याला दुखवलेलं असतं किंवा आपल्या जीवनामध्ये काहीतरी अशा वाईट गोष्टी घडलेल्या असतात. आपण ते मनामध्ये कुठंतरी ते दाबून ठेवलेलं असते आणि आपण क्षमा करत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो. आपण ते सारखं ते आठवत राहतो की ह्या व्यक्तीने माझ्यासाठी वाईट केलेलं आहे किंवा ह्याने माझ्यासाठी असं केलंय, मी त्याला कधी क्षमा करणार नाही. पण जेव्हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये असेल तर पवित्र आत्मा आपल्याला शिकवतो की आपण क्षमा करणारे बनले पाहिजे. तर आपण चांगले ख्रिस्ती आहे, फक्त नामधारी नाही, तर आपण चांगले ख्रिस्ती आहे, तर आपण क्षमा करणे शिकले पाहिजे. आणि जेव्हा आपण क्षमा करतो तेव्हा आपण हलकं होतो. म्हणजे आपलं जे ओझं असतं ते निघून जातं आणि आपल्याला एक आत्मिक शांती मिळते. 6वं फळ आहे चांगुलपणा. चांगुलपणा म्हणजे सर्वांचे चांगले करणे, एकाचे दोघांचे नाही तर सर्वांचे चांगले करणे, एकमेकांचे ओझी वाहणे, एकमेकांना मदत करणे. आणि देवाची इच्छाच आहे की आपण आपले विचार, आपला पैसा, आपला आनंद आपण इतरांबरोबर शेअर केला पाहिजे आणि आपण त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. चांगुलपणाचं सगळ्याचं महत्वाचं उदाहरण आपल्याला माहिती आहे की शमरोनाचं. तो शमरोनी व्यक्ती होता, त्याला आपल्याला माहिती आहे की ती स्टोरी, त्याने काय केलं, तो विधर्मी होता. म्हणजे ज्या व्यक्तीला त्या चोरांनी मारलेलं असतं त्याच्या जातीचा तो नव्हता, तर देखील त्याने काय केलं, त्याला मदत केली. कारण त्याने त्याच्यामध्ये कुठेतरी ते प्रेम, कुठेतरी ते शांती होती देवाचं. त्यामुळे त्याने काय केलं, त्या व्यक्तीला मदत केली. आणि फक्त मदतच केली नाही की त्याला त्याने त्या धर्मशाळेत ठेवलं होतं, त्याला त्या धर्मशाळेच्या रक्षकाला त्याने पैसेही दिले की तू हे घे, आणखीन लागले तर मी देतो. कारण आज बघतो की आपण आजकालच्या जगामध्ये सहसा असं कोण म्हणत नाही की मी आणखीन हे मदत कर किंवा आणखीन मी तुला देतो. पण परमेश्वर सांगतो की आपण चांगले नेहमी करण्याची आपल्याला गरज आहे. आपण एकमेकांची ओझी
वाहली पाहिजे. तर एकमेकांची ओझी म्हणजे आपल्याला काय, आता कधी ओझी आपण वाहले पाहिजे म्हणजे आपण काय केले पाहिजे. तर एखादा व्यक्ती असेल किंवा आपले फ्रेंड्स असतील, आपले शेजारी, आपले परिवार असेल, ते निराशेमध्ये असतील, दुःखामध्ये असतील, परमेश्वरापासून दूर असतील, तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे परमेश्वरापासून त्यांना दूर आहेत. पण हे ओझं म्हणजे परमेश्वर आपल्याला ओझं दिले की तुम्ही त्यांना जाऊन काय करा, त्यांची तुम्ही मदत करा आणि तिने काय करा, तुम्ही त्यांना देवामध्ये घेऊन या. जेव्हा त्यांना तुम्ही त्याच्यातून बाहेर काढणार तर त्यांना देखील तुमच्यामध्ये फळ त्यांना दिसणार आणि त्यांनी देखील तुमच्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये त्यांनी येतील आणि त्यांचं देखील जीवन बदलेल. तर आपण आणखीन बघणार आहे 7वं जे आहे विश्वासूपणा. विश्वासूपणा म्हणजे विश्वास असणे आणि भरोसा असणे. योहान याचा 7वा अध्याय आणि 38 वचन म्हणतं की जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. कसल्या नद्या वाहतील? जिवंत पाण्याच्या. तर आपण बघतो की जिवंत पाण्याच्या नद्या, इथं तलाव किंवा झरे असं नाही म्हटलं तर नद्या म्हटल्या आहेत. कारण नद्या काय नेहमी वाहत राहतात. तेवढं पुरतच मर्यादित, त्यांना अशी विशिष्ट अशी जागा नसते, तर ते वाहत असतात. तर परमेश्वराचे प्रेम, परमेश्वराचा आशीर्वाद जर आपल्या बरोबर आहे तर आपण आपली किंवा देवाची इच्छा आहे की ते वाहवत जसं ते जाते तसंच ते इतरांना देखील ते वाहवत तुम्ही नेऊ शकता. आणि जेव्हा आपण, जसं एक उदाहरण आहे ना, जेव्हा आपण नळाला आपण जेव्हा पाईप लावतो आणि जेव्हा त्याच्यापासून पाणी, जेव्हा आपण नळ ते ऑन करतो तर एकदम फोर्सनी त्या पाईपातून पाणी बाहेर येतं. आणि जेव्हा आपण ते नळ बंद करतो तेव्हा ते पाणी पण बंद होतं. तर असंच आहे की जेव्हा जितका आशीर्वाद आपण इतरांना देतो तेव्हा ते त्याच्यातून बाहेर निघतो आणि इतरांपर्यंत ते पोहोचतो. पण जर आपण बंद केलं तर कदाचित परमेश्वराकडून देखील आपला आशीर्वाद बंद होईल. तर आपण लक्षात ठेवलं पाहिजे, जेवढा परमेश्वराने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे तर आपण देखील ते वाहवत दुसऱ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे. म्हणजे दुसऱ्यांची मदत केली पाहिजे आणि त्यांच्याबरोबर विश्वासू राहिले पाहिजे. देवाबरोबर पहिल्यांदा आपण विश्वासी राहिले पाहिजे. जे आपल्या ठिकाणी काम करणार आहेत त्यांच्याबद्दल देखील आपण विश्वासू राहिले पाहिजे. 8वं आहे सौम्यता. सौम्यता म्हणजेच नम्रता. आपले बोलणे सौम्य असले पाहिजे आणि नम्रतेचे असले पाहिजे. हे सौम्यता जे आहे ह्या बायबल खूप असं नाजूक सारखं फळ आहे. म्हणजे ते लवकर कोमेजते. आपल्या मध्ये सौम्य, आपण जास्त वेळ असं सौम्य राहू शकत नाही. कधी कधी कसं असतं, आपण म्हणतो की अरे मी नम्र आहे आणि आपण स्वतःला विचार करतो की मी नम्र आहे आणि सगळ्या मी नम्रपणा आहे माझ्यामध्ये, मी सौम्य बोलतो, मी हे करतो. पण जरी कोणी आपला अपमान केला किंवा आपल्यावरती कोणी रागवलं किंवा काही जरी केलं तरी आपण लगेच चिडतो, आपल्याला राग येतो, आपण वाईट बोलतो. ते सौम्यता आपल्यामध्ये राहते का? नाही. पण जर आपल्यामध्ये देवाचं प्रेम आणि देवाचा आत्मा जर आपल्यामध्ये कार्य करत आहे तर आपलं बोलणं आपोआप सौम्य होतं आणि आपली नम्रता ही आपल्याला नाही तर समोरच्या व्यक्तीला किंवा ज्या ठिकाणी आपण काम करतो अशा व्यक्तीला आपल्यामधून दिसून येते. कारण आपण नम्र आहोत हे फक्त आपण स्वतः नाही तर इतरांना ते कळते. तर आपण नम्र असलं पाहिजे आणि सौम्यतानं राहिलं पाहिजे. कारण पवित्र आत्माच आपल्याला नम्र राहायला शिकवतो. 9वं फळ आहे इंद्रिय दमन. याचा अर्थ आहे की आपल्या पापी स्वभावाला आत्म्यात ताब्यात ठेवणे. याचा अर्थ आहे की आपल्या पापी जे स्वभाव आहे त्याला काय पण आत्म्यात ताब्यात ठेवणं गरजेचं आहे. तर आपण पाहिले की बायबलमध्ये जे 9 फळ आहेत, प्रीती, आनंद, शांती, ममता, सहनशीलता, इंद्रिय दमन, सौम्यता. तर ही जी फळं आहेत तर आपण काय केलं पाहिजे, त्याचा आपल्यामध्ये जेव्हा फळं ते असतील तर ते इतरांना दिसतील. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की ही जी 9 फळं आपल्या कर्माने किंवा आपल्या प्रयत्नाने उत्पन्न होत नाहीत, तर ते पवित्र आत्म्याच्या उपस्थितीने आपल्यामध्ये उत्पन्न होतात. त्यामुळे आपल्याला पवित्र आत्म्याची फळे जेव्हा आपणामध्ये येतात तेव्हा आपले जीवन काय होते, बदलते आणि आपल्या फळावरून लोक आपल्याला ओळखतात. तर एक उदाहरण आहे, आपल्याला माहिती आहे की कॅप्सेलेची गोष्ट आपल्याला माहिती आहे. आपण लहान असताना देखील ऐकलं असेल, जो टोपीवाला असतो तो काय करतो, टोपी विकायला तो जात असतो आणि एका ठिकाणी तो काय करतो, जेव्हा तो थकतो तेव्हा एका झाडाखाली तो झोपतो आणि जेव्हा त्या झाडावरती खूप असे माकडे असतात
आणि त्यांना वाटतं की त्याच्या बॅगमध्ये काहीतरी खायचं आहे, म्हणून ते काय करतात, ते खाली येतात, त्याची बॅग ओपन करतात. तर त्याच्यामध्ये काय असतात, सगळे कॅप्स, सगळे टोप्या असतात. मग तो काय करतो, ती माकडे काय करतात, ते घेतात, ते डोक्यावरती घालतात आणि झाडावरती जाऊन बसतात. तर इकडे आपण बघितलं ह्याच्यामध्ये जे माकडे इथं वरती बसलेले आहेत, जे टोप्या घालून बसले आहेत. आणि जेव्हा तो टोपीवाला जेव्हा उठतो तेव्हा तो घाबरतो आणि तो बघतो की अरे माझ्या टोप्या सगळ्या कुठे गेल्या. आणि जेव्हा तो वरती बघतो तर त्याला दिसते की जे माकडे आहेत त्यांनी सर्वांनी टोप्या घातलेल्या आहेत. त्याला कळत नाही की आता आपण काय करायचं. मग तो दगड घेतो आणि माकडांना मारायला सुरुवात करतो. मग माकडं काय करतात, तेच बघतात आणि ते काय करतात, ते झाडावर असतात, त्यांना काय दगड उचलता येत नसतं, ते वरती झाडावर असतात. त्यामुळे ते काय करतात की झाडावरची जी फळं आहेत ते तोडतात आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करतात. तर आपण ह्याच्यामध्ये आपण बघतो की पुढे तर ती गोष्ट आहे की जे टोपीवाला करतो त्याला एक आयडिया येते, तो डोक्याचे कॅप्स टोपे तो खाली टाकतो आणि मंकी पण तेच बघतात, ते माकडं, आणि ते पण तेच करतात. तर इथं आपल्याला बघितलं की आपण ह्याच्यामध्ये बघतो की जी टोपीवाल्याची गोष्ट, जो टोपीवाला तो काय करतो, दगड मारतो तेव्हाच ते जे माकडं असतात ते काय करतात, ते फळे तोडून टाकतात. तर आपल्या जीवनामध्ये देखील असंच आहे, जे आपलं जे फळ आहे आपल्या जीवनामध्ये, आपल्या झाडामध्ये भरपूर जी 9 फळं आहेत ते आपल्यामध्ये आहेत, कारण पवित्र आत्मा आपल्यामध्ये असतो. पण कधी कधी सैतान, कारण जे चांगले आहे त्यापासून सैतान नेहमी आपल्याला दूर करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे सैतान काय करतोय, आपल्या जीवनामध्ये त्याच प्रकारे दगड मारतोय. काय करतोय सैतान, दगड मारतोय. म्हणजे समजा एक समस्या आपल्या जीवनामध्ये किंवा आजाराचा दगड मारतो आणि आपण काय करतो, त्याच्यामध्ये दुःखी होतो आणि आपल्याकडे काय नसतं, त्यामुळे आपण काय करतो, ते फळ, जशी माकडं जशी फळं तोडून टाकतात तसं आपल्या जीवनामधून ते फळ आपण काढून टाकतो. कारण आपल्याला माहिती असते की आपण जास्ती वेळ आपण त्याच्यामध्ये राहत नाही आणि त्यामुळे सैतान काय करतो, त्याला माहिती असतं, कारण जे चांगलं आहे त्यापासून तो नेहमी त्याची इच्छा असते की आपण ह्यांना काय करूया, दूर करूया. म्हणून तो वेगवेगळे दगड टाकू शकतो. कधी आजाराचं दगड टाकतो, कधी समस्याचा दगड टाकतो, कधी वेगवेगळे असे दुःख आपल्या जीवनामध्ये वेगवेगळे दगड तो काय करतो, त्या आपल्याला टाकत जातो आणि आपण काय करतो, त्याच्यामध्ये अडकलं जातो आणि आपल्या जे जीवनामध्ये जे फळ आहेत ते आपण तोडून टाकून देतो. म्हणजे आपण काय करतो, परमेश्वरने आपल्याला सांगितले की तुम्ही काय करा, हे सगळे फळ तुमच्यामध्ये असू द्या, तुम्ही ते ग्रहण करा. पण आपण काय करतो, त्या सैतानाच्या त्या डावपेचामध्ये आपण अडकले जातो आणि काय करतो, आपण जेव्हा सांगितलं की तुम्ही शांतीने राहा पण आपण दुःखी होतो, कारण आपल्याला आजार झालेला असतो किंवा कुठला प्रसंग आपल्या जीवनामध्ये आलेला असतो. देवाने सांगितले तुम्ही काय करा, आनंदी राहा, पण आपण काय करतो, आनंदी राहत नाही, आपण घाबरून जातो त्या समस्यामध्ये. आपण काय करतो, त्यामुळे ते फळ आपलं टाकून देतो. कधी कधी असं होतं की सैतान काय करतो, आपल्यामध्ये भांडणाचा एक दगड टाकतो, भांडण लावतो आणि आपण काय करतो, आपण सहनशील राहतो का नाही, मग लगेच आपल्या त्याच्यामध्ये अडकलं जातो आणि आपण परत भांडण करायला लागतो आणि त्यामुळे आपण आनंदाचं असेल ते आपण फळ टाकतो. म्हणजे असं वेगवेगळे जे काय करतो, सैतान नेहमी आपल्या जीवनामध्ये कुठल्या ना कुठल्या ह्याचा दगड टाकतो. त्याची इच्छा असते की जे तुमच्यामध्ये चांगलं आहे ते सगळं मी काढून घ्यायचं आणि तो नेहमी तेच प्रयत्न करत असतो. आणि जसे ते माकडांनी फळं टाकली तसं आपण काय करतो, आपल्या स्वभावामुळे आपण काय करतो, आपल्यामध्ये जे आहे, जे फळे आहेत ते आपण काय करतो, टाकतो. तर आपल्याला गरजेचं आहे की आपले फळे जे आपल्यामध्ये आपण ठेवली पाहिजेत. पवित्र आत्मा आहे की तो आपल्याला त्या फळामध्ये राहायला शिकवतो. तर आपण नेहमी पवित्र आत्म्यामध्ये राहायला पाहिजे. आपण सैतानाकडे लक्ष दिलं नाही पाहिजे, कारण आपल्याला कधी आजार असतात किंवा अशी कुठली समस्या आपल्या जीवनामध्ये येतात, त्यामध्ये आपण गुरफटून जातो, कधी आपण दुःखी होतो. पण परमेश्वर सांगते की तुम्ही ह्याच्यामध्ये काय करा, तुम्ही दुःखी होऊ नका, तुम्ही निराश होऊ नका, कारण तुमच्या बरोबर मी आहे आणि परमेश्वर आपल्या जीवनामध्ये आहे. आता आपण मनुष्य आहे, आपल्या जीवनामध्ये अनेक उतार चढाव येतात. आपल्याला माहिती आहे, एखादा व्यक्ती जो व्हेंटिलेटरवर आहे, म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं की जी काय आता जगू शकतो की नाही मला पण माहित नाहीये. आपण बघतो की आपल्याला माहिती आहे त्याच्यावरती झिगझॅग लाईन येते. झिगझॅग लाईन येते म्हणजे काय, ते अप अँड डाऊन्स येतात आणि तेव्हा म्हणजे काय असते की तो व्यक्ती अजून जिवंत आहे. झिगझॅग लाईन येते आणि जेव्हा सरळ येते लाईन तेव्हा काय असते, तो व्यक्ती मरण पावलेला आहे.
तर असंच आहे की आपल्या जीवनामध्ये देखील अनेक उतार चढाव आपल्या जीवनामध्ये येतात. सगळं काही सरळ नसणार आहे आपल्या जीवनामध्ये. अनेक उतार चढाव आपल्या जीवनामध्ये येतात. कधी दुःख येतं, कधी सुख असतं, कधी आपण आजारी असतो, कधी बरे होतो. पण आपण घाबरून न जाता कुठल्याही गोष्टीला जर आपण परमेश्वरामध्ये राहिलो, पवित्र आत्म्यामध्ये राहिलो, तर आपण आपली फळं आहेत ते आपण कधीही आपल्या इथून निघून जाणार नाहीत आणि आपलं झाड जे आहे ते सुकणार नाही. कारण परमेश्वराचं जे वचन सांगते की जे झाड सुकलं याला ते कुठं अग्नीत टाकण्यात येईल. पण आपल्याला आपलं झाड सुकवायचं नाहीये. आपली फळे आपल्याला कुजवायची नाहीत किंवा खाली टाकून द्यायची नाहीत. तर आपल्याला ते चांगली पिकू द्यायची आहेत किंवा त्या झाडावरती व्यवस्थित ठेवायचे आहेत. तर आपल्याला गरजेचं आहे की आपण काय करूया, विचार करूया. कधी कधी असं असते की आपल्या जीवनामध्ये की आपण विचार करणे गरजेचं आहे की मी चिडचिड करतो, कधी कधी आपण नाराज होतो, कधी भांडण करतो आणि छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपण वाद करायला लागतो, भांडण करायला लागतो. तर आपल्याला हे विचार करण्याचं गरज आहे की खरंच पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे का? पवित्र आत्माच माझ्यामध्ये आहे का दुसरा कुठला आत्मा माझ्यामध्ये आहे? आणि पवित्र आत्मा जर आपल्यामध्ये असेल तर आपण चांगलं तेच करणार आहे. इतरांसाठी जरी कोणी आपल्याला भांडलं तर आपण शांत बसणार आहे, सौम्य राहणार आहे. आणि जरी आपल्यामध्ये आजारपण आलं किंवा कुठलं दुःख आलं तर आपण काय करणार आहे, आनंदी राहणार आहे, शांतीने राहणार आहे, इतरांशी प्रीतीने वागणार आहे. पण जर त्याच्या विरुद्ध जर गोष्टी होत असेल तर आपण लक्षात ठेवलं पाहिजे की कदाचित हा पवित्र आत्मा आपल्यावरती नसेल, दुसरा आत्मा कदाचित आपल्यामध्ये कार्य करत असेल. तर आज आपल्याला सैतानाच्या कुठल्याही बंधनात अडकायचं नाहीये. तर आपल्याला परमेश्वरामध्ये राहायचं आहे, त्याच्या पवित्र आत्म्यामध्ये राहायचं आहे. तर जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याला ग्रहण करता तेव्हा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येतो, तुमच्यामध्ये राहतो. तर तुम्ही काय करा, पवित्र आत्म्याला स्वतःमध्ये येऊ द्या, त्याला थांबवू नका. कुठल्या गोष्टीमुळे, कुठल्या समस्येमुळे, कुठल्या त्रासामुळे तुम्ही त्याला येण्याचं बंद करू नका. तुमचं दार जे हृदयाचं तुम्ही काय करू नका, बंद करू नका, तर ते उघडं ठेवा. आणि जेव्हा सगळ्यात चांगल्या गोष्टी असतील तर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आतमध्ये येणार आहे. पण जर तुम्ही राग, भांडण, इतरांना वाईट बोलले, इतरांची निंदा करणे, वेगवेगळ्या गोष्टी जर तुम्ही चुकीच्या जे देवाच्या विरुद्ध आहेत किंवा देवापासूनच्या विरुद्ध गोष्टी आहेत जर तुम्ही तशा करत गेला तर कदाचित देवाचा आत्मा नाही तर सैतानाचा आत्मा तुमच्यामध्ये कार्य करेल. तर आज आपल्याला सैतानाच्या बंधनाखाली नाही राहायचं आहे, तर आपल्याला पवित्र आत्म्यामध्ये राहायचं आहे, परमेश्वरामध्ये राहायचं आहे आणि आपल्याला चांगलं जीवन जगायचं आहे. आणि तर आपण लक्षात ठेवूया की आपण काय करूया, पवित्र आत्म्याला आपल्यामध्ये येऊ द्या. तर आपण राग करू नये, शांतीने राहिलं पाहिजे, आनंदाने राहिलं पाहिजे. आणि जे 9 फळ आहेत ते आपल्यामधून लक्षात ठेवूया की ते आपण ग्रहण केली पाहिजे आणि ते त्याच्यामध्ये आपण नेहमी राहिलं पाहिजे. जर पवित्र आत्मा आपल्यामध्ये जेव्हा येईल तर सगळे आपलं जीवन बदलेल आणि आपण सर्वजण एक वेगळे होऊ आणि आपल्यामधून, आपल्या फळामधून लोक आपल्याला ओळखू लागतील की हे कोण आहेत, ख्रिस्ती व्यक्ती आहेत. तर आपण परमेश्वराचे किंवा हा देवाचा मुलगा आहे हे कशावरून, आपल्या वागणुकीवरून दिसतं. तर आज आपण लक्षात ठेवूया की परमेश्वर आपल्या बरोबर आहे, तो आपल्याला कधीही विसरत नाही, टाकत नाही, पण आपण त्याच्या विरुद्ध जायला लागतो. तर आज आपण लक्षात ठेवूया की परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी ठेवूया आणि पवित्र आत्म्याला आपण नेहमी आपल्या जीवनामध्ये आणलं पाहिजे. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र परमेश्वरा, तुझ्या नावाला मी धन्यवाद देते देवपा, तुझे नाव उंचावते परमेश्वरा. कारण परमेश्वरा तू आमच्या जीवनामध्ये कार्य करणारा देव आहेस देवपा. आज आम्ही परमेश्वरा जे वचन परमेश्वरा आम्ही ऐकलं, जे वाचलं परमेश्वरा, तसंच परमेश्वरा जे फळ आहेत परमेश्वरा, जे आत्म्याची फळ आहेत देवपा, ते आमच्या प्रत्येकांमधून आज उत्पन्न होऊ देत देवपा. आज आम्ही प्रत्येक आमच्या लहान मोठ्या व्यक्तीला परमेश्वरा मी तुझ्या हाती सोपतो परमेश्वरा. नेहमी परमेश्वरा तुझ्या राज्यामध्ये तू आम्हाला तयार कर देवपा. आता मी प्रार्थना करते परमेश्वरा की परमेश्वरा कुठलेही संकट आणि कुठलीही परिस्थिती जरी आमच्यामध्ये आली परमेश्वरा, तरी परमेश्वरा आम्ही घाबरून न जाता परमेश्वरा, आम्ही इकडे न पाहता परमेश्वरा, आम्ही फक्त तुला पाहावे परमेश्वरा म्हणून तू आम्हाला तयार कर देवपा. हे जे फळ आहे देवपा, जे 9 फळ नेहमी आमच्यामध्ये राहू दे देवपा. आणि सैतानाला परमेश्वरा आमच्या जीवनामध्ये कुठेही पाय ठेवायला जागा राहू नये देवपा. आमच्या आत्म्याचा ताबा तू घे देवपा, तू आमच्या अंतःकरणामध्ये राहा देवपा.
आज आम्हाला प्रत्येकानं तू सहाय्य कर देवपा. आमचं प्रत्येकाचं जीवन बदल देवपा. जरी परमेश्वर कुठल्या परिस्थितीमुळे परमेश्वर कुठल्या दुःखामुळे परमेश्वर आम्ही तुझ्यापासून दूर गेलो आहोत परमेश्वर, आज आम्हाला तू दूर जाऊ देऊ नकोस परमेश्वर. मग तुझ्या जवळ घे परमेश्वर. आम्ही सर्व काही बाजूला सारून परमेश्वर आम्ही तुझ्याकडे लक्ष लावण्यासाठी परमेश्वर तू आम्हाला तयार कर देवपा. आज आम्ही सर्व काही तुझ्या हाती सोपवते परमेश्वर, कारण तू आमचा महान जीवन तसा देवच देवपा. आज तू आम्हाला तयार कर देवपा. आणि नेहमी परमेश्वर आम्ही चांगले फळ देणारे बनावे देवपा, म्हणून तू आमच्या बरोबर राहा देवपा. आम्ही सर्व गोष्टी तुझ्याकडे सोपवते परमेश्वर. प्रार्थना येशूच्या नावामध्ये केली पित्या, आमेन.